तर जे महाराष्ट्र भाव रोजच्या सारखं आज पण लवकर उठून टायपिंगला चाललो होतो, पण आज माझ्या मनात जायचं नव्हतं कारण मला अजून झोप येत होती आणि रोज सकाळी 7 वाजता उठून आम्ही चाललोय, त्यामुळे रोज तीच कंटाळा येत होतं. नंतर पाठीवरून स्वामीची वाट बघत बसलो होतो, पण तेवढ्याच स्वामी आले आणि आज तर स्वामी तेटच होते. नंतर स्वामी आणि गाडीवर बसून निघालो आणि मी अजून पण झोपीतच आहे. माझे पेपर जवळ आले त्यामुळे मला रोज जावं लागले. पेपर जवळ नसतं तर मी गेलोच नसतो कारण रोज जायचं कंटाळा येतंय, पण शेवटी नाविलाज आहे त्यामुळे उगो रोज जायचं. नंतर सेंटर बसायला मध्ये कोणच नव्हतं त्यामुळे मी आज सगळीकडे फिरून घेतलो कारण मध्ये गर्दी असल्यावर फिरताच येत नाही आणि ह्या साईडला मुलं बसते त्यामुळे कधी इकडे येत पण नाही. आणि आज इकडे कोण नव्हतं त्यामुळे इकडे फिरून घेतलो आणि पूर्ण सेंटरचा ब्लॉक घेतलो. आणि आज का खाली मी लवकर बसलो नाही कारण येताना थंडीत पूर्ण हालत खराब झाली होती त्यामुळे खाली बसूच वाटत नव्हतं. नंतर स्टेटमेंट मारण्यासाठी खाली बसलो होतो आणि थोडं स्टेटमेंट मारून घेतलो. नंतर थोडं बाहेर आल्यावर राज समोरून येत होतं आणि पहिले तर राजला बोलून घेतलो कारण हे आपला भाऊ आहे. नंतर राज मला कटणीला जायचं आहे त्यामुळे स्वामीची गाडी घेतलो आणि राज आणि मी चाललो होतो आणि कठीण राजची करायची होती त्यामुळे आमच्या भैयाच्या दुकानात आलो आणि दुकानचं ओनर माझ्या आत्याचं पोरग आहे त्यामुळे आम्ही इथं कटिंगला आलो कारण इथं आम्ही कुठे जात नाही. तर राजची कटिंग चालू झाली आणि आमचे भैया मुलेट कट मारत होते. कटिंग करून झाल्यावर आम्ही तिथून बाहेर आलो. तर राजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.